नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज होती आमची MBAची इंडस्ट्रियल व्हिजिट. तर आम्ही गेलो होतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड सीड प्रोसेसिंग प्लांट 2 मध्ये. तर आपण बघू शकतो हे तिथलं एंट्री गेट आहे आणि तिथला आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपल्या सर्वांना दिसत आहे. सुंदर अशी झाडं देखील आपल्याला दिसत आहे. त्यानंतर सर्व विद्यार्थी आले आणि आल्यानंतर सगळेजणांनी एंट्री केली गेटमध्ये. तर तिथल्या सरांनी डिस्ट्रीब्यूट करून दिले स्टुडंट्स. त्यानंतर त्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या समजावून सांगू लागली. तर या कंपनीमध्ये कापूस, बाजरी, गहू, ज्वारी, मका यासारख्या पिकांच्या बियाणांचं भाजीपाल्याच्या बियाण्यांमध्ये देखील आघाडीवरती आहे. म्हणजे फायनल पॅकिंगपर्यंत सगळी प्रोसेस तिथले जे सर आहे त्यांनी समजून सांगितली. आणि त्यानंतर सगळं आम्ही बघितल्यानंतर शेवटी तिथल्या ऑफिसमध्ये गेलो. तत्पूर्वी आपण बघू शकतात की सुंदर सुंदर झाडं आपल्याला दिसत आहे, पण प्रचंड ऊन होतं, टेम्परेचर खूप हाय होतं. पण आम्हाला ती व्हिजिट कंप्लीट करायची होती. त्यानंतर इथे आपण बघू शकतात सगळे विद्यार्थी जमा झाले. त्यानंतर फायनली सगळ्यांनी ग्रुप फोटोज वगैरे काढले, आपण बघू शकतात. आणि शेवटी मग आम्ही निघालो. आणि त्यानंतर मी काही फीडबॅक घेतले व्हिजिटचे की कशी होती आपली व्हिजिट, कसा एक्सपिरियन्स होता. त्यात सर्वप्रथम माझ्या दादांनी खूप छान उत्तर दिलं, ते आपण बघू शकतो. चला मग आता आपण अजित सीडची जी व्हिजिट आपली झालेली आहे, तर मग आपल्या दादांना प्रश्न विचारूया की त्यांनी काय बघितलं या व्हिजिटमध्ये आणि त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. सांगा बरं दादा जरा. एक्सपिरियन्स चांगला होता. प्रोडक्शन आणि पॅकेजिंग स्पेसिफिक होतं अजित सीडमध्ये, इथल्या प्लांटमध्ये. आणि त्यांची जी लाईन आहे त्यांनी आपल्याला सुरुवातीपासून सांगितलं की ते त्यांचं रॉ मटेरियल कुठनं घेतात, तिथपासून आपल्याला कळालं. आणि त्यावरती ते काय प्रोसेस करतात आणि त्यांची पॅकेजिंग स्ट्रॅटेजी कशी असते किंवा त्यांचं डिस्पॅच त्यांनी आपल्याला समजून सांगितलं. सो ओव्हरऑल व्हिजिट चांगली झाली. आणि त्यांनी जे आपल्याकडनं आश्वासन घेतलं आहे की एज्युकेटेड जे आहेत त्यांनी ॲग्रिकल्चरसाठी कॉन्ट्रीब्यूट करायचं, सो नक्कीच त्याबद्दल विचार करणारच आहे. आणि त्यांनी आणखीन एक महत्त्वाचं बोलले की विदिन अ फ्युचर की AI आणि ॲग्रिकल्चरवरती कसं वर्क करता येईल. सो ते कोणतं ते त्यावरती थोडा विचार करण्यासारखं आहे. सो ओव्हरऑल आहे या गोष्टी या व्हिजिटमधनं भेटल्यात. आणि तुम्ही त्या व्हिजिटमध्ये म्हणजे कोणते सीड्स वगैरे बघितले? ओके, तिथं नंबर्स ऑफ सीड पहिलं होतं पॅडी, जे की त्यांनी सांगितले पंजाब आहे आणि साऊथ इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये कोकण वगैरे साईडला पॅडीमध्ये आहे. त्यानंतर कॉर्न होतं. बेबी कॉर्नचं मोस्टली प्रोडक्शन इथं पॅकेजिंग करतात ते बेबी कॉर्न. आणि नंतर BTमध्ये त्यांचं कॉटन आहे आणि सोयाबीन आहे. सो एवढे सर्व सीड्स आहेत तिथं पॅकेजिंगसाठी. ओके ओके, थँक्यू. आम्हाला म्हणजे अजून बऱ्याचशा लोकांना तुमचं हे जी माहिती आहे ती खरंच अत्यंत उपयोगाची ठरेल. तर पुनश्च धन्यवाद. तर आता आपले जे दुसरे दादा आहेत त्यांना पण विचारू की आपली आजची जी व्हिजिट आहे ती कशी झाली आणि काय काय तुम्हाला एक्सपिरियन्स आला या व्हिजिटमध्ये, तर सांगा तुम्ही. हो, एक्सपिरियन्स खूप छान होता व्हिजिटचा. आणि त्यांनी खूप पद्धतशीर व्यवस्थित नियोजन केलेलं होतं व्हिजिटचं. आणि त्यांनी प्रत्येक पॉईंट, बारीक बारीक पॉईंट आम्हाला सांगितले प्रोडक्शन प्रोसेसचे, कसं ते सगळ्या त्यांचे सीड्स प्रोसेस होतात आणि पॅकेजिंगपर्यंत कसे पोहोचतात आणि पॅकेजिंग होऊन ते कसे ऑल ओव्हर इंडिया सप्लाय करतात. आणि ते तिथले जे स्टाफ होते ते खूप चांगले होते. त्यांनी अतिशय उत्तम नियोजन केलेलं होतं. सगळं रिफ्रेशमेंट ते प्रोव्हाइड केले आम्हाला शेवटला. आणि त्यांनी आमचं स्वागतसुद्धा केलं. आणि त्यांनी भविष्यामध्ये कसे त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहे ते पण आम्हाला समजून सांगितलं. आणि मी खूप खूप धन्यवाद अजित सीड्स. ओके, थँक्यू सो मच. अत्यंत उपयोगाची माहिती सांगितली. चला, आपले जे मोठी मंडळी आहे, दिग्गज मंडळी, मिताली जोशी, ते सुद्धा त्यांचा रिव्ह्यू देणार आहे. तर सांगा मॅडम, तुम्ही काय बघितलं आज, आपला पूर्ण होल एक्सपिरियन्स तुमचा व्हिजिटचा. मॅडम खूप भारी बोलतात, पण त्यांनी आज फीडबॅक दिला नाही, काही हरकत नाही. तर खूप सुंदर अशी आमची व्हिजिट यशस्वी झाली. तर त्यातले जे व्हिडिओ आहे ते आम्हाला घेता आले नाही, अलाउड नसतात सगळ्याच कंपनीमध्ये व्हिडिओ प्रोसेसिंगचे वगैरे. तर
बट माझ्या दादांनी खूप सुंदर असं एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला दिलं आणि ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.